लागली आपल्याला. तसं म्हणा गाडवाला गोळायचं काय आपली हेल्मेट. फायनली आलोय, ट्रिप आले, आता घेऊन जायची आहे गाडी. हे बघा C5 पूर्ण. तर हॅलो मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये एकदम कडकवाले बोलतो, कडकवालं स्वागत आहे. आणि मे महिन्यात चालू आहे का जून महिन्यात चालू आहे तेच कळण झालं आहे. सकाळी थोड्या वेळ पाऊस आला, परत बंद झाला. आणि आता आज आपण जाणार आहे सिपला बदलीवरती, म्हणजे मित्राच्या गाडीवरती. ते जरा गावाला गेलं, ते पप्पा ऑफ झालेत म्हणून. तर सध्या कंडिशन एवढं बेकार आहे. मगाशी पाऊस आला आणि आता मे महिन्यागत ऊन पडलं मित्रांनो. आता आपण नाईट ड्युटी करून चाललो आहे घरी. तर आता बघा पुढे आज दिवसभर पाऊस येतोय का नाही माहीत नाही आता. हो का, इकडं पूर्ण पाऊस पडला बरं का, खाली ओलं ओलं केलं आणि इकडं ऊन दिसतंय. अरे काय जादू चालले बाई, अवघड आहे बाई. काय बोलायचं आता, या पावसाला हिच्या आईला उघडलं पण एवढं खतरनाक उघडलं, असा पाऊस पडलेला. आणि आता बघा हे उघडलं पण पूर्ण ऊन पडलं भाई. विशेष हाड आहे असं वाटतं. आता बघा मे महिन्यागत, जून महिन्यात कोणाला वाटतंय का फुल ऊन पडलंय. आता काय बोलणार भाई, चटचट लागतंय. आणि सकाळी पाऊस पडलाय. अवघड आहे, कंडिशन लय बिकट आहे भावानो. निसर्गानं पूर्ण पाठ फिरवलेलं आहे. कधी काय होईल सांगू शकत नाही. जेवढा विषय तेवढं जगून घ्या मस्तपैकी भावानो, कारण की कधी काय होईल सांगू शकत नाही. बोलण्याची सुद्धा इच्छा नाही राहिली. सकाळी पाऊस आला म्हणून खुश झालो ना, आता बघा कार्यक्रम झाला. काय बोलणार, हो का, खाली ओरलाय आणि वरती येऊन बघा काय बोलायचं. विषयच लय हार्ड झालाय. तर तेवढ्यात विमान धावतं तुम्हाला आता ह्याच्यामध्ये, निसर्गामध्ये आकाश खतरनाक दिसतंय. कसं आहे विमान. घ्या बघून, हे तर भेटलं बघायला उन्हामध्ये. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पाऊस काळातला उन्हाळा. फायनली पोचलो बघा सिपला. बॅग वगैरे आपली, हेल्मेट, एवढा घाम आला ना बाईकवरती आलो बाई, काय सांगू तुम्हाला. फायनली पोचलेलो आहे. सकाळी पावसाला परत गेला, आता ऊन पडलं आहे. आता बघू गाडी बिडी कोणती आपल्याला काहीच माहीत नाही. बघू आता कुठली गाडी आहे. आपल्याला शशी सरांनी सांगितलं, बोललो काय विषय आहे. राजेश भाऊचा आपल्याला सपोर्ट आहे सगळ्या गोष्टीमध्ये. तर आपण आता बघू, दाखवतो तुम्हाला गाडी पण. फायनली आलो, पोचलो कामावरती. इथं बसलो निवांत नाश्ता करून. फायनली आलोय, ट्रिप आले, आता घेऊन जायची आहे गाडी. बघा ही गाडी आहे, चांगली आहे गाडी, चालाय काही विषय नाही. तर सध्या चाललोय. चला, जास्त काय व्हिडिओ काढता येणार नाही कारण की माहीत नाही कोण आहे सर काय सोबत, आपल्याला माहीत नाही. आपण एका दिवसासाठी आलो शेष सरांच्या शब्दावरती. ठीक आहे, चला भेटू. हे बघा C5 पूर्ण 2 नंबर 1 3 नंबर गेट आणि 1 नंबरवरून जाऊन आलो होता मी. पण सध्या आता आपल्याला डायमंड घेऊन जायचं आहे. तर व्हिडिओ तर काढू शकत नाही, प्लस सिक्युरिटी आहे त्यांचं, आपल्याला काय करायचं आहे म्हणा. पण तरी पण शेवटी आपल्यावरती जबाबदारी आहे. हेतून ऑफिसला घेऊन जायचं. अवतार काय झालं आहे बघा, झोपूनच होतं. नाईट करून आलो, तसं आराम नाही झाला पण आपला. तर पुढं बघू आराम भेटेल का नाही. नाईटला जायचं आहे परत. इथं ते कुरिअर घेऊन गेले बघा, काय तर आहे. सोडलं आपण आता. आता मला वाटतं लास्टची ट्रिप आहे. सरळ आपल्या घराकडे निघायचं नाईट ड्युटीला. जुनी सुमो बघा काय क्लीन ठेवले बाई, 1 नंबर गाडी ठेवलं आहे. आणि ही डब्बा गाडी बनवली आहे, पूर्ण नवीन गाडी आहे पण डब्बा बनवले भाई. हे खायला दिलं तर पाहिजे. एकदम टेस्ट बेकार लागली आपल्याला. तसं म्हणा गाडवाला गोळायचं चव काय, आपल्याला त्याची चव नाही कळणार. पण असं चला, जास्त व्हिडिओ नाही बनवून देत आहेत. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, हे व्हिडिओ खूप आधीच आहे, ॲड केलं आहे याच्यामध्ये. तर हे तुम्हाला दाखवण्यामागचं रिझन हेच आहे की हे व्हिडिओ बघितल्यानंतर मला दीपक भाऊची सुद्धा खूप आठवण येते, जे ऑफ झालेले मी मध्ये व्हिडिओ टाकलेलं. दीप्या, खरंच मित्रा तुझी खूप आठवण येते मला. आणि हे व्हिडिओ लहानपणी जिथे आम्ही मेंढरं घेऊन सातारला जात होतो तो एरिया पूर्ण आहे मित्रांनो. एक कॅनल वगैरे. मी सातारला एक्झामसाठी गेलो होतो त्यावेळी व्हिडिओ काढलेलं होतं. खरंच खूप आठवण आल्या जुन्या गोष्टींच्या. आणि दीप्या, खरंच मिस यू ब्रो यार.